नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सगळ्याच लाडक्या बहिणींची उत्कंठा वाढलेली आहे। आम्हाला माहिती आहे की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची प्रतीक्षा आहे आणि ज्या बहिणींना लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे अशा लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची प्रतीक्षा आहे। अनेक लाडक्या बहिणींनी एक प्रश्न विचारला होता की ई-केवायसीची जी मुदत देण्यात आली होती 31 डिसेंबर, तर ही ई-केवायसीची जी अट आहे ती कधीपासून लावण्यात येणार आहे आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाचं काय झालं, तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी कंपल्सरी करण्यासाठी सांगण्यात आलं होतं। त्यामुळे लक्षात घ्या, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचा लाभ आहे। विदाऊट केवायसी म्हणजेच ई-केवायसी झाली किंवा न झाली तरी देखील हा लाभ आहे तो दिला जाणार आहे आणि ज्यावेळी जानेवारी महिन्याचा हा लाभ वितरित करण्यात येईल त्यावेळी मात्र तुम्हाला ई-केवायसीची अट कंपल्सरी असणार आहे। ई-केवायसी केल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची लक्षात घ्या, लाडक्या बहिणी आहेत त्यांची कागदपत्र पडताळणी अगोदरच झालेली आहे। तर लाडक्या बहिणीचे पती असतील, त्यानंतर वडील असतील, ज्यांचं आधार कार्ड तुम्ही दिलेलं आहे त्यांचा डेटा चेक केला जाणार आहे। त्यांच्या नावावरती 4 चाकी वाहन तर नाही आहे ना, त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त तर नाही आहे ना, गव्हर्नमेंट सर्वंट किंवा पेन्शनधारक जर नाही आहेत ना, तर याची संपूर्ण अगदी प्रॉपर चेकिंग केली जाईल आणि याच्यानंतर पात्र आणि अपात्र लाडक्या बहिणींना ठरवण्यात येणार आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांची ई-केवायसी चुकलेली आहे त्यांचा देखील याच्यामध्ये समावेश असणार आहे। याच्यामध्ये कदाचित त्यांचा लाभ बंद होऊ शकतो आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नाही त्यांचा लाभ देखील जानेवारी महिन्याच्या वितरणापासून बंद होण्याची शक्यता आहे। तर हा प्रश्न लाडक्या बहिणींनी विचारला होता। सगळ्यात लाडक्या बहिणींना या प्रश्नाचं उत्तर मिळालेच असेल। तर सगळ्यात महत्त्वाची बाब होती ई-केवायसी करणं आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पात्र ठरलात आणि तुम्ही या नियमांमध्ये किंवा निकषांमध्ये बसत असाल तर तुमचा लाभ हा कंटिन्यू सुरू राहणार आहे। तर आता प्रश्न राहिला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या लाभ वितरणाचा। आता लक्षात घ्या, आपण यापूर्वी सांगितलं होतं की आता लाभ वितरणाची शक्यता साधारणतः 16 जानेवारी नंतरच आहे। निवडणुकांच्या निकालानंतरच हा जो लाभ आहे तो वितरित होऊ शकतो। पण लक्षात घ्या, शासनाचा याच्यामध्ये जर बदल झाला, जर याच्या आधी जर लाभ वितरित करायचा असेल तर साधारणतः आता आज लक्षात घ्या की 2च दिवस आहेत। लक्षात घ्या 9 आणि 10, तर या 2 दिवसांमध्ये तर लाभ वितरण होऊ शकतं किंवा त्याच्यानंतर 13 ते 14 या 2 दिवसांमध्ये लाभ वितरण होऊ शकतं। कारण का संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना लाभ वितरणासाठी 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागतो आणि सगळ्यात प्रथम नोव्हेंबर महिन्याचा ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आले नाही आहे त्याचं वितरण होईल आणि त्याच्यानंतर जर 2 हप्ते एकत्रित येत असतील तर डिसेंबर महिन्याचा लाभ 1500 असा एकत्रित 3000 रुपये जमा होणार आहे। दोन्ही एंट्री ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पडणार आहेत, एकाच वेळी 3000 रुपये जमा होणार नाही आहेत। सुरुवातीला 1500 आणि त्याच्यानंतर 1500 2 ट्रान्झॅक्शन होत असतात। तर अशी या संदर्भातली माहिती आहे। अपेक्षित आहे की 16 तारखेनंतर लाभ वितरित होऊ शकतो, पण त्याच्या अगोदर तरी जर लाभ वितरित होत असेल तर याच दिवसांमध्ये होऊ शकतो। पण लक्षात घ्या, हे सर्व शासनावरतीच डिपेंड आहे। शासन व्यवस्था निवडणुकांमध्ये बिझी आहे, पण सोशल मीडियावरती संक्रांतीच्या पूर्वी लाभ देण्याचं देखील सांगण्यात येत आहे। मागील वर्षामध्ये 6 जानेवारीपासून लाभ आहे 2 महिन्यांचा एकत्रित लाडक्या बहिणींना मिळाला होता, परंतु या महिन्यात देखील 6 तारीख निघून गेलेली आहे, पण अजून मात्र लाभ वितरणाचा पत्ताच नाही आहे। लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचाच लाभ आला नसल्यामुळे लाडक्या बहिणीने अपात्र असल्याची चुकीची समज केलेली आहे। आपण वारंवार एकच महत्त्वाची बाब सांगत आहोत, तुम्ही अपात्र नाही आहात, तुम्हाला लाभ आहे तो येणारच आहे, केवळ प्रतीक्षा करायची आहे। प्रशासन व्यवस्था लक्षात घ्या, मंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर आदित्य तटकरे इतर प्रेस कॉन्फरन्स किंवा घोषणा करत आहेत, पण लाडक्या बहिणीचा प्रश्न त्यांनी अजून मार्गी लावलेला नाही आहे। त्यांनी लवकरात लवकर या संदर्भात निकाल लावा आणि लाडक्या बहिणींना कमीत कमी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ वितरित करणं गरजेचं आहे। तर या संदर्भात आपण वारंवार माहिती घेत आहोत। तर लवकरच या संदर्भातला GR प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर हप्ते वितरणाची घोषणा होणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।